नमस्कार. स्वराज के खेडकर यूट्यूब किचन रेसिपी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत कचोरी, ते पण वेगळ्या पद्धतीने. त्याच्यासाठी मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ ॲड केले. त्यानंतर मी त्यामध्ये 1/4 कप रवा ॲड केला. आता हे मिश्रण आपण एकजीव करून घेऊ. यामध्ये मी 2 चमचे तेल घातलंय. तेल, मीठ, रवा, मैदा आपण एकत्र मिक्स करून घेऊ. त्यानंतर थोडं पाणी वापरून आपल्याला याचा एक मस्त उंडा बनवून घ्यायचा आहे. आपण अशा पद्धतीने याचा उंडा बांधलेला आहे आणि हा उंडा आपण 5 ते 10 मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवूयात. त्यानंतर आपण याची स्टफिंग बनवण्यासाठी मी 2 ते 3 आलू उकडून ठेवले होते. त्याला मी स्मॅश केले. आता थोडंसं तेल गरम होण्यासाठी ठेवले. त्यामध्ये थोडीशी जिरे पावडर, लसूण जिऱ्याची पेस्ट, हिरवी मिरची, ॲड केली. आता यामध्ये आपण हे स्मॅश केलेले आलू आणि मसाले ॲड करूया. त्याच्यामध्ये मी थोडंसं जिरा, थोडंसं ओवा, त्यानंतर कट केलेली मिरची, थोडीशी माझ्याकडे कसुरी मेथी होती ती, आणि हे स्मॅश केलेले आलू. ज्या स्मॅश केलेल्या आलूमध्ये थोडंसं मी लाल तिखट, हळद आणि मीठ आणि थोडासा चाट मसाला ॲड केलेला आहे. हे आपण यामध्ये परतून घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडासा लेमन ज्यूस ॲड करू. थोडासा लेमन ज्यूस आणि कट केलेली कोथिंबीर ॲड केली आणि 2 ते 3 मिनिटं आपण हे स्टफिंग वाफ येऊ देऊया. तोपर्यंत आपलं उंडा मुरत आहे. आज आपण आपली कचोरी अप्पेपात्रामध्ये करून पाहणार आहोत. त्यासाठी मी एका अप्पेपात्राला थोडंसं तेल ग्रीस करून ठेवले. आपण केलेल्या एक छोटी उंडीच्या गोळा घेतलेला आहे. अशा पद्धतीने आपल्या पात्रांमध्ये आपल्या कचोरीची एक साइड परतून झाली आणि दुसरी साइड सुद्धा परतून झालेली आहे.